आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रवण भक्ती। श्रवण भक्ती म्हणजे काय किंवा ती कशी केली जाते, तर ह्या आधीचा व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला अजून तर नक्की एकदा पहा। मी आय बटनमध्ये सुद्धा लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईल, म्हणजे तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की ह्या व्हिडिओमध्ये मी काय सांगत आहे। भक्तीचे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये 9 प्रकार पाहिले, त्यातला पहिला प्रकार म्हणजे श्रवण भक्ती। तर भक्तीचा पहिला प्रकार श्रवण भक्ती आहे। तर शब्दाचाच अर्थ आहे हो, श्रवण म्हणजे काय, ऐकणे। तर काय ऐकायचे आहे हो आपल्याला, तर आपल्याला भगवंताचे चांगले कीर्तन, अभंग, नामस्मरण, त्यानंतर साधू संतांच्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत। तर श्रवण करणे म्हणजे भक्ती होय। तर माऊली काय म्हणतात, जे काही आपण ऐकणार आहोत त्याप्रमाणे आचरण करायचे आहे अशी धारणा आहे। पूर्वी गुरुगृही जाऊन शिक्षण घेत जात होते, पण आता तसं नाही आहे। आता गुरुगृही वगैरे काही राहिलेलं नाही आहे। तर श्रवण भक्ती सत्संगाशिवाय प्राप्त होणे कठीण आहे, त्यामुळे चांगल्या लोकांच्या संगतीत राहून आपल्याला परमार्थ करायचा आहे। तर श्रवण ही संपर्क साधण्याची मानवाची मूलभूत गरज आहे। परमात्म्याचे नामस्मरण व गुणकीर्तन ऐकणे ही भक्तीची सर्वात पहिली पायरी आहे। भगवंताच्या गुणांचे श्रवणाने आपल्यामध्ये सत्वगुण मोठ्या प्रमाणात वाढतो। आपण जे काही नामस्मरण करतो, गुणकीर्तन करतो, ते स्वतः ऐकणे। माझे शब्द मी स्वतःच्या प्रमाणात ऐकतो, त्या प्रमाणात माझी भक्तीमध्ये वेगाने मला यश भेटतं किंवा फलदायी होते। तर असे ही श्रवण भक्ती आहे। तर खूप सोपी आहे ही श्रवण भक्ती करायला। जरी तुम्हाला नामस्मरण करायला वेळ नसेल तर तुम्ही श्रवण भक्ती जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा ऐकू शकता, आणि ते ऐकून तसं आपलं आचरण बनवायचं आहे, तसं आपल्या चांगल्या गोष्टी आचरणात आणायच्या आहे, जेणेकरून आपल्यातला सत्वगुणसुद्धा चांगल्या प्रमाणात वाढेल आणि आपण सात्विक होऊ। तर चला फ्रेंड्स, अशा प्रकारे श्रवण भक्ती करता येते। तर थांबूयात आपण इथे, आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून सांप्रदायिक श्री गुरुदेव।